आज आमची चूल खऱ्या अर्थानं संकटात सापडली आहे. प्रत्येक कुटुंबाला जी ऊर्जेचा स्रोत म्हणून आम्ही पाहायला जायचं ना, आम्हाला ऊर्जेच्या माध्यमातून आमच्या स्वयंपाकघरात ज्या पद्धतीने अन्न शिजवण्यासाठी जी चूल आम्ही वापरतो, खऱ्या अर्थानं आज ती चूलच खऱ्या अर्थानं तुटवड्याच्या संकटात सापडलेली. इस्रायल आणि इराण युद्धामुळे ज्या पद्धतीनं सगळ्याच जगावर एक वेगळ्या परिस्थिती निर्माण करून सर्व जगाची अर्थव्यवस्था जशी डळमळीत होते, परंतु आपल्याकडं जरी ह्याचे प्रत्यक्ष परिणाम पडत नसतील तरी हे अप्रत्यक्ष परिणाम पडून आज ज्या पद्धतीनं भारतीय व्यवस्था ही कुटुंब व्यवस्था किंवा आमचं स्वयंपाकघर ज्या पद्धतीच्या संकटात सापडलंय ना, त्यामुळे सर्वसामान्य माणूस हा आता चिंताग्रस्त झालाय. कारण की ज्या भूमिकेमुळे आज आम्ही ज्या परिस्थितीत वावरतोय आणि या भौतिक विकासाच्या टप्प्यात आम्ही अशा पद्धतीच्या टप्प्यात येऊन थांबलोय की आम्ही आमच्या पूर्वीचे जे काही मूळ स्त्रोत होते, आमच्याकडे जे पूर्वीचे सर्व साधनं होती, ती सर्व साधनं बंद करून आम्ही पूर्णपणे आता एलपीजीच्या विळख्यात सापडलेलो आहेत. आणि या एलपीजीच्या विळख्यात सापडल्यामुळं ज्या पद्धतीने इराणनी पूर्णपणे या जगाच्या सप्लाय चेन पूर्णपणे तोडून सर्वसामान्य माणसाला हवालदिल केलंय आणि ज्या पद्धतीने इंधनाचे भाव म्हणजे या एलपीजी सिलेंडरचे भाव झपाट्याने वाढतायत आणि ज्या पद्धतीचे साठेबाजारीचा प्रभाव आज आम्हाला पाहायला मिळतोय ना, त्यामुळं आज सर्वसामान्य माणूस चिंताग्रस्त आहे. आणि या संदर्भातच विश्लेषण करण्यासाठी आज तुमच्या समोर आहे. मित्रांनो, ज्या पद्धतीने आम्ही विकासाचा टप्पा गाठतो आणि विकासाच्या टप्प्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे उल्लेखनीय काम करून आम्ही आमची विकसितता आम्ही सिद्ध करत असतो. अशाच पद्धतीची विकसितता आम्ही सिद्ध करत आमची जी पारंपरिक जी आमची इंधन साधनं होती किंवा आमच्या स्वयंपाकघरात या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने स्वयंपाक व्हायचा, परंतु त्याला आधुनिकतेची जोड देत आम्ही एलपीजी सिलेंडर हे आमच्या स्वयंपाकघराचा आता मूळ स्रोत बनलाय. या एलपीजी सिलेंडरच्या माध्यमातून आम्ही आज प्रत्येक गोष्ट जे पाणी तापवणे असेल किंवा स्वयंपाक करणे असेल किंवा अन्य काही असेल किंवा लग्न समारंभ असतील, हॉटेल इंडस्ट्री असतील, सगळीकडं आज एलपीजी सिलेंडर शिवाय आमची चूलच पेटू शकत नाही. कारण की मूळ स्रोत आम्ही संपून टाकलेले आहेत. आज त्या लाकडीची चुल्या किंवा शेणाच्या गवऱ्या आज आमच्याकडे ठेवण्याची परिस्थिती राहिलेली नाहीये किंवा ते मिळणंही शक्य नाहीये. कारण की ज्या पद्धतीनं आमच्याकडे पशुधन कमी होत चाललंय आणि पशुधनाची जी ज्या परिस्थितीने दुधाचीच अडचण निर्माण होऊ लागलेली आहे, त्या ठिकाणी गावऱ्या तरी कुठून मिळणार. पण अशा परिस्थितीत जरी ज्या पद्धतीने 2014 नंतर प्रधानमंत्री मोदीजींनी ज्या पद्धतीनं उज्ज्वला सिलेंडर एलपीजी योजना आणून सर्वसामान्य कुटुंबापर्यंत या एलपीजीचा पुरवठा करून माता भगिनींच्या डोळ्यातले अश्रू किंवा निघणारे जे पाणी आहे ते थांबवलं. पण हे थांबवलं खरं, पण आज ज्या पद्धतीच्या भीषण परिस्थितीत आम्ही सापडलोय, जरी इराणच्या युद्धाचे किंवा इस्रायल युद्धाचे परिणाम आमच्यावर प्रत्यक्ष पडत नसतील तरी अप्रत्यक्षरित्या आमचं स्वयंपाकघर यापासून होरपळत आहे. प्रत्येक माणूस की जी परिस्थिती कसलीही असो, फक्त याच्यात सगळ्यात सुखी येतो उच्च प्रभुवर्ग आणि दुसरा खालच्या टप्प्यातील लोक. पण मध्यमवर्गीय या भारतात सगळ्यात जास्त आहे. आणि मध्यमवर्गीय म्हणजे काय, ते शेळीचं शेपूट जागता येत नाही, उघडही करता येत नाही. कारण की कोणतीही परिस्थिती आली की त्याच्यावर सगळ्यात जास्त परिणाम पडतो तो मध्यमवर्गीयांवर. कारण की सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने मॅनेज करायच्या, त्यांना आपल्या आपल्या टप्प्यात कशा पद्धतीने बसवायच्या, या मध्यमवर्गीय कुटुंबांची एक साखळी असते, म्हणजे अडचण असते. आणि या अडचणीच्या काळामध्ये अशा परिस्थित्या खऱ्या अर्थानं त्याच्या कुटुंब व्यवस्थेचं किंवा त्याच्या अर्थसमीकरणाचं सगळं बोऱ्या वाजून जातात. आज जरी सिलेंडरची किंमत 60 रुपयाने जरी वाढलेली असेल आणि जी बुकिंगची अवधी आहे तो 15 दिवसाहून 25 दिवसाचा 10 दिवसाचा जरी केला असेल, पण व्याप्त असलेल्या या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने हा मध्यमवर्गीय भरडल्यात चाललाय ना, त्याचे सगळ्यात जास्त परिणाम खऱ्या अर्थानं समाज व्यवस्थेवर होतात. कारण की मुलांना शाळेत सोडायचं की गॅस सिलेंडर आणायचं, आपली कामाची व्यवस्था बघायची की गॅसची व्यवस्था बघायची. कारण की या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने साठेबाजारी सुरू होते ना,
आणि या बाजारींनाही मिळालेली ही सुवर्णसंधी, आम्ही ती सुवर्णसंधी या कोरोनाच्या कालावधीत चांगल्याच पद्धतीने अवलंबवली. आणि खऱ्या अर्थाने मध्यमवर्गीय हे कधीही पर्यायी व्यवस्था ठेवणारा वर्ग असतो. त्यामुळं आपला सिलेंडर संपण्याच्या अगोदर दुसरं सिलेंडर आपलं रिफिल करून आणणं हे त्याची नैतिक जबाबदारी असते. कारण की आम्ही भूक नसली तरी शिदोरी सोबत ठेवणारी माणसं आहोत. त्यामुळं या साठेखोरांचं जास्त पाहतो. आज जरी ज्या पद्धतीच्या भूमिका दाखवून प्रशासनाने ज्या पद्धतीच्या व्यवस्था केल्यात, पण ही व्यवस्था चालणार किती दिवस? कारण ज्या पद्धतीच्या भीषण परिस्थित्या या जागतिक भूमिकेवर पडतायत आणि इराण, इस्रायल आणि अमेरिका या तिघांच्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने सगळी व्यवस्था भरडली चाललेली आहे. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने युक्रेन आणि रशिया युद्धामध्ये फक्त आम्हाला सोनं महाग झालं, पण खऱ्या अर्थानं आमचं जीणं महाग झालं ते इराण आणि इस्रायल युद्धामुळे. कारण की सगळे नैसर्गिक वायूचे स्रोत, गॅसचे स्रोत हे इराणनं कोंडीला पकडलेत. आज ज्या पद्धतीने आमची धावणारी अर्थव्यवस्था ज्या पद्धतीने ज्या वेगाने धावते, खऱ्या अर्थानं आम्हाला कोण दाखवून दिलंय की तुम्ही किती लाचार आहेत. आजपर्यंत आम्ही याचा विचार कधी केला नाहीये. ज्या पद्धतीनं आम्ही वाहनांमध्ये नवीन नवीन प्रयोग करून इलेक्ट्रिकल वाहनं आम्ही रस्त्यावर धावली, अनेक प्रकारच्या प्रयोग करून आम्ही आमचे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग करून गाड्यांचे मॉडिफाय करतोय. पण खऱ्या अर्थानं या भारतीय कुटुंबाला चालवणारी जी चूल आहे, जी भारतीय लोकांचा जो मजबूत कणा आहे, त्यालाच कधी आम्ही डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला नाही. आज ज्या पद्धतीच्या मुबलकतेच्या प्रमाणात आम्हाला मिळत होतं तोपर्यंत आम्हाला याची कधी गरज लागली नाही. आम्हाला गरज लागते कधी तर जेव्हा तहानाला घशाला कोरड पडते तेव्हाच आम्ही विहीर खांदायला निघतो. अशा परिस्थितीत आता भारतीय कुटुंब पद्धतीमध्ये ज्या पद्धतीने जुनी परिस्थिती आमच्यावर होती, म्हणजे तीच चूल आम्हाला पुन्हा त्याकडे नेणार का? त्या चुलीपासून म्हणजे ज्या पद्धतीने आम्ही लाकडावर किंवा कोळशावर किंवा गवऱ्यांवर स्वयंपाक करत होतो, तेच स्वयंपाक करण्याची वेळ आता आम्हाला या आपलं इराण आणि इस्रायल युद्ध आणून सोडणार आहे का? असे अनेक प्रश्न आता समोर येत आहेत. आणि साठेबाजारीने ज्या पद्धतीचा धुमाकूळ घातलाय आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीची आज बाजारपेठांची जी अवस्था करून ठेवली, कारण की बाजारपेठा हे एकमेकावर अवलंबून असतात. जवळपास 30% बाजारपेठ आज झोपलेली. छोटे गाडे, छोटे हॉटेल्स, छोटे ढाबे जे या सगळ्या सिलेंडरवर आधारित होते, आज त्यांना सिलेंडरसाठी भटकंती करण्याची वेळ आली. आणि या भटकंतीमुळे खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाला मिळणारा जो सुखाचा घास आहे तो हिरावल्यात चाललाय. भले कुटुंबाचे लोक ज्या पद्धतीनं याची पर्याय व्यवस्था करून स्वतःची व्यवस्था लावतील, पण ज्या पद्धतीच्या मोठमोठ्या प्रकल्पावर ज्या पद्धतीने आज शिर्डी देवस्थान असेल, गजानन देवस्थान असेल किंवा अन्य ठिकाणी ज्या पद्धतीच्या देवस्थानांमध्ये अन्नछत्र चालतायत, त्या अन्नछत्रावर सुद्धा मोठी गदा येऊन बसली. या सगळ्यांची व्यवस्था करणार कसा हा सरकारसमोर सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण की इंधनाचे स्रोत आम्ही फक्त त्या एलपीजी सिलेंडर पुरतेच मर्यादित ठेवलेले आहेत आणि त्या पलीकडे आम्ही कधी डोकावलंच नाहीये. त्यामुळं आज जी परिस्थिती आमच्यावर भीषण येऊन थांबलेली आहे आणि या भीषण परिस्थितीचा जो आज आम्हाला सामना करण्याची वेळ येऊन बसली आहे, ती खऱ्या अर्थानं आम्ही आमच्या पद्धतीनं केंद्रबिंदूत केलेल्या व्यवस्थामुळं. आणि आज खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीची अवस्था फक्त 15 दिवस जर ही परिस्थिती अशीच्या अशा परिस्थितीत राहिली तर खऱ्या अर्थानं पुन्हा ती झळाया आम्हाला सोसाव्या लागतील हे निश्चित. त्यामुळे ह्याच्यासाठी काय पर्याय व्यवस्था निर्माण करता येईल किंवा या संदर्भात काही वेगवेगळ्या परिकल्पना तुमच्या डोक्यात असतील तर 100% तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ मधील मुद्दे तुम्हाला पटले असतील तर निश्चितपणे व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.